UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई। शिंदे आणि फडणवीस दोघेही स्वतःला सिंघम समजत आहेत। संजय राऊतांचा टोला तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली, मात्र शक्ती कपूर होण्याची नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। आमचे देवाभाऊ सिंघम आहेत। विरोधकांना महिलांना मिळालेल्या न्यायापेक्षा देवेंद्र फडणवीसांबद्दल जास्त द्वेष, नितेश राणेंची टीका। पोलिसांनी सरकारने केलेल्या एन्काउंटरचं जाहीर समर्थन, नराधमाला शिक्षा दिली, सरकारचं अभिनंदन। शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंकडून एन्काउंटरचं समर्थन। महाविकास आघाडी उद्या सकाळी 11 वाजता मेट्रोचं उद्घाटन करणार। मोदींचा आजचा दौरा रद्द झाल्यामुळे उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक। मेट्रो लाईन्सचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, मग पुन्हा उद्घाटन का करताय? सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये, चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये पवारांसोबत पाटलांचा फोटो। नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी, असा पोस्टरवर उल्लेख। हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत। देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, पितृपंधरवाड्यानंतर निर्णय जाहीर करणार। रोहित पवारांनी SRPF केंद्राच्या गेटवर फीत कापली। प्रशासनाचा विरोध झुगारात जामखेडमधील SRPF केंद्राचं लोकार्पण। जामखेड तालुक्यातील SRPF केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद। SRPF केंद्रामध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झटापट, काही काळ तणावाचं वातावरण। राज ठाकरे 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर, मुंबईहून अमरावतीसाठी रवाना। विदर्भातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार। मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल। तब्येत बरी नसल्यामुळे भुजबळ पुण्याहून विशेष विमानानं मुंबई। परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंवर सध्या संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचार। मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना जामीन मंजूर। 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा। माझगाव कोर्टानं 15 दिवसांची कैद सुनावली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुरुंगात टाकण्याचा डाव, संजय राऊतांचा आरोप। तर माझगाव कोर्टाच्या निकालाविरोधात वरच्या कोर्टाकडे दाद मागणं। जेल देऊ नका असं राऊतांचे वकील हात जोडून सांगत होते। राऊत बाहेर वेगळं बोलतात आणि कोर्टात हात जोडतात, किरीट सोमय्या यांची टीका। माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अजून दृढ झाला। माझं कुटुंब आणि संस्थेवरील बेताल वक्तव्य सहन करणार नाही, मेधा सोमय्या यांनी इशारा दिला। राज्यात आणि देशामध्ये सत्ता येईल तेव्हा न्यायव्यवस्थेसह सर्वांचाच हिशोब करू, संजय राऊतांचा इशारा। ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्रीपदाच्या तुकड्यासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटुंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला। समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींच्या पत्नीची शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला मारहाण। अलिबागमधील RCF शाळेच्या मुद्द्यावरून वाद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।